गावात कोणीतरी पंडितजी आले. त्यांनी मोठं प्रवचन दिलं आणि गावात कुत्रेही खूप होते. ते म्हणाले, बघा, गंगेत स्नान केल्यामुळे सगळे पापं धुतली जातात. मग सगळ्यांनी ते ऐकलं. मागे सगळे कुत्रे सुद्धा जमले होते. त्यांनी ते ऐकलं. बरं, जितकी लोक जमली होती त्या सर्वांना पुरी मिठाई वाटली होती. कशावर? द्रोणात. मग लोकांनी पुरी मिठाई खाऊन खाऊन ते द्रोण मागे फेकून दिले होते. पंडितजींचं प्रवचन संपलं. पंडितजी आपल्या वाटेला लागले. लोकही गेले. मग कुत्र्यांनी सभा भरवली. म्हणाले, बघा, आयुष्यभर आपण कुत्रेच राहिलो, आता मात्र एक संधी मिळाली आहे. हे पंडित सांगून गेलेत की काशीच्या गंगेत आंघोळ केल्यावर मुक्ती मिळते. चला तर मग निघूया. मग सगळे कुत्रे एक ग्रुप करून काशीच्या दिशेने निघाले. काही कुत्रे मात्र मागे राहिले. मग जे काशीला जात होते त्यांनी मागे वळून पाहिलं आणि रागाने ओरडले, अरे तुम्ही नरकातली किडे, आयुष्यभर कुत्रच राहायचंय का तुम्हाला? तर ते काय म्हणतात माहिती आहे? ते म्हणाले, सगळेच कुत्रे जर काशीला गेले तर मग हे द्रोण कोण जागणार? मग सर्वांना मुक्ती हवीच कशाला आहे? सर्वांना काशीला कशाला जायचंय? द्रोण साठायला मिळतात ना. आचार्यजी त्या म्युझिकचा सामना थोडीच करू शकतील भाऊ. तिथे खांब पकडून कोणी नाचतंय. दुनिया रंगीन होत चालली आहे. गुलाबांचा वर्षाव होतोय आणि दुसऱ्या खिडकीत हा बसलाय. तुम्ही याला बघणार तरी कधी?